कन्याकुमारीनंतर आता पुढील शहर होते रामेश्वरम, जे तीर्थक्षेत्र 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आणि सोबतच हे आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे जन्मस्थान. आजचा प्रवास जवळपास 300 किलोमीटर्सचा. वाटेत असणारे भले मोठे रस्ते, लहान मोठी गावं, त्यातून जाणारी वाट काढत आपण रामेश्वरमला पोहोचणार होतो. अजून एक विलक्षण अनुभव म्हणजे रामेश्वरमला जोडणारा पामबम ब्रिज. तर मित्र हो, मी ओंकाराने तुमचे स्वागत करतो आपल्या साऊथ इंडिया राईडच्या 7व्या भागात. सुप्रभात मित्रांनो, मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने ब्लॉग यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला कितवा दिवस आहे साऊथ इंडिया राईडचा ते पण मला आठवत नाही. आय थिंक 6वा असेल मोस्टली. आणि आपण आता आहोत कन्याकुमारीला. काल कन्याकुमारी सगळं फिरून झालेलं आहे. मी तुम्हाला आता रूम टूर देतो, रूम कशा प्रकारे आहे ते. हा बेड, एक टेबल होतं, हे कपाट, हे जॅकेट आणि हेल्मेट ठेवायला जागा, आणि हे वॉशरूम. आणखी एक खास बात मी तुम्हाला सांगतो या रूमची, ती ही आहे की तुम्हाला इथून डायरेक्टली विवेकानंद मेमोरियल दिसतं. आणि ह्या रूममधून तुम्ही सनसेट आणि सनराईज दोन्ही पाहू शकता. आता आपण जे सनराईज पाहिलं, आणि ॲक्च्युली सनसेट थोडा क्रॉस आहे ह्या साईडला, पण तुम्ही सनसेट एन्जॉय करू शकता. अशा प्रकारचं रूम आहे. इथे सगळा पैसा व्ह्यूसाठी आहे. जर तुम्हाला व्ह्यू चांगला हवा असेल तर तुम्हाला थोडे पैसे खर्च करावे लागतील इथे आलात तर. चला, आपला इकडचा प्रवास संपला. फायनली आपण कन्याकुमारीला पोचलो आहोत. इथून आपण जाणार आहोत आता रामेश्वरमसाठी. आजची राईड पण मोठी असणार आहे. 292 किलोमीटर काहीतरी दाखवते. 6 तास लागतील आपल्याला पोहोचायला, त्यामुळे जरा लवकर निघालो. आता 7 वाजत आले जवळपास. इथून आता आपण निघूया. आपण आता हॉटेलमधून निघतोय. चल ना, झालं इथून. हा समोर समुद्रकिनारा आहे. आपले टोटल किलोमीटर किती आलेत बघा, 1699. 1700 किलोमीटरची राईड झाली कन्याकुमारीपर्यंत. बाय बाय कन्याकुमारी. त्या कन्याकुमारीवरून निघतो रामेश्वरमसाठी. समोर बीच होता. हा, जरा सकाळी निघालो कारण सनलाईट अवॉइड करायची आपल्याला. जास्त ऊन नको आहे, त्यामुळे 7 वाजता निघालो. आणि थोडा गार हवा पण लागेल. गार हवा तर जाऊच दे. हां, फायनली आपली कन्याकुमारी राईड झाली आहे. पुढे आणखी रामेश्वरम आहे, दुसऱ्या टोकाला जायचं आहे. तामिळनाडूमध्येच येते. ज्या लांबून पवनचक्क्या दिसत होत्या ना, त्या ह्याच असाव्यात. कारण आपण आता असं गोल फिरलो आहे या साईडला. केवढ्यात बघा. आता आपण जस्ट पोचलो वेल्ल्यूरला. माझ्या मित्राचं एक गाव आहे.
तो विचारत होता थांबणार आहेस का वगैरे, पण आजचा प्रवास आपला जास्त आहे, अजून 253 किलोमीटर करायचे, त्यामुळे इथे थांबून चालणार नाही. आपल्याकडे दिवस पण मोजून आहेत. सो आता नेक्स्ट टाईम पुन्हा जर आलो मी तर नक्की येईन वेल्लूरला. संपूर्ण हिरवागार आहे, संपूर्ण. गाड टाकलो त्यामुळे गार हवा येते, भारी वाटतंय. देवीची मूर्ती बघा काय सुंदर आहे. क्या बात. हा सरळ रोड मदुराईला जातो. आपल्याला आता पुढून लेफ्ट मारून राईट घ्यायचा आहे. चला, रामेश्वरम ह्या साईडला तर बाहेर काढायची आहे गाडी. सिविलापरी, कथियार, मनियाची. रामेश्वरम नावच दिसत नाही यार अजून तरी. 207 किलोमीटर बाकी आहेत अजून. मला वाटतं आता छोटे रोड चालू होतील. संपला हायवेची मजा संपली. मग आता गावातलेच रोड आहेत. चला, पहिले 100 किलोमीटर झाल्यावर आपण नाश्ता करूया, किंवा 150 किलोमीटर झाल्यावर. किती वाजले? 8:18. 9 वाजता नाश्ता करूया. आजी तिकडे भातच आहे बहुतेक, मोस्टली राईसच आहे सगळीकडे, तेच आहे. यार ड्रोन शॉटची इच्छा होते, पण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. पेरणी करतायत आता. 199 किलोमीटर बाकी आहे अजून. 4 तास 7 मिनटं. 12:30 पर्यंत पोचते असं दिलं आहे. पण लंच वगैरे करत आपण जर गेलो तर मला नाही वाटत लंच होईल. लंच आपण डायरेक्ट रामेश्वरमलाच करू असं मला वाटतं. नाश्ता केला तर 1 वाजेल जवळपास. अर्धा तास नाश्ता समजा केला, आराम केला, कुठे 1-1:30 पर्यंत पोचू आपण. कुठे तर बाजूला नारळाची झाड आहे मोठी, एवढं आहे. रामेश्वरम 152 किलोमीटर्स. यार नाश्ता करायचा कुठेतरी, पण जागा प्रॉपर नाही भेटत आहे. कॉफी पिऊया फक्त. खायला इथे मला वाटतं का असं. किलोमीटर रस्ता काही संपत नाही, गावातनंच रोड आहे, त्यामुळे जास्त वेळ अजून. 2 तास 7 मिनटं दाखवत आहे. तर नारळ पाणी ब्रेक घेऊ एक. हळूहळू आता गरमी वाढायला लागली आहे. गाडी थांबवली की घामाच्या धारा सुरू होतात. आता फक्त 68 किलोमीटर 68 किलोमीटर्स बाकी आहेत रामेश्वरमसाठी. कोणत्या गावातनं आलो आहे ना, तुम्हाला तर नावं पण मला आठवत नाही. आता कुठे थोडा मोठा रस्ता लागला आणि स्पीड ब्रेकर कमी आहेत, खड्डे कमी आहेत.
प्रॉपर रोड लागला. आपण आता आहोत तमिळनाडूमध्ये, रामेश्वरच्या दिशेने चाललो आहे. तर रोड बघा हळूहळू छोटा होत चालला आहे. तो असं रामेश्वरम इथे अजून 50 किलोमीटर आहे, जवळपास 54 किलोमीटर्स. चला फायनली आपण आता काही मिनटावर दूर आहोत. रामेश्वरम 19, धनुषकोडी 38 किलोमीटर. आज आपण रामेश्वरमला स्टे करणार आहोत. धनुषकोडीला आपण उद्या जाऊया. उद्या पूर्ण दिवस आराम आहे, फक्त धनुषकोडी पाहायचं आहे आणि इथे असणारी मंदिरं पाहायची आहेत. आपला पॅन्थर पण जरा आराम करेल आणि आपल्याला पण आरामाची गरज आहे. अजून 21 किलोमीटर बाकी. 44 मिनटं दाखवत आहेत 21 किलोमीटरसाठी. काय माहीत का. आपण पामबम ब्रिजपासून काही किलोमीटर अंतरावर आहोत फक्त. त्या साईडला समुद्र दिसायला सुरुवात झाली. बाजूला रेल्वेचा ट्रॅक आहे, हा रस्ता आहे आणि त्या बाजूला पूर्ण समुद्र आहे. त्या बात पामबम ब्रिजवर ट्रॅफिक दिसतोय यार. उद्या सकाळी पाऊस येतो आता. चला पामबम ब्रिज सुरू झाला आहे. केली आहे गर्दी लोकांनी. हा पामबम. काय व्ह्यू आहे बघा. पामबम ब्रिजवर ट्रॅफिक होतं. फायनली अजून तो संपला नाही आहे, खालपर्यंत आहे. यार साऊथ इंडिया राईड मीच प्लॅन केली होती. हे सगळे कुठून आले. एवढी गर्दी आहे. त्याबद्दल बघा काय व्ह्यू आहे. काय बघायचं लोकांना. सगळ्यांना बघायचं मग. भरपूर जास्तच ट्रॅफिक आहे. हां हे बघ हे काय समोर आपल्याला आता मंदिर दिसतंय. ॲक्च्युली आम्ही आता रूम शोधतो. आपण आता फायनली रामेश्वरमला पोहोचलेलो आहोत. मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक हॉटेल भेटलं लकीली, कारण खूप गर्दी आज, ट्रॅफिक पण खूप होता, वरून मरणाचा पाऊस. सो फायनली आपल्याला रूम भेटलेलं आहे. सगळं आता सामान अनलोड करून बघतो भिजलं आहे की नाही ते, कारण मी आपल्या सॅडल बॅगला रेन कवर नव्हतं लावलं, नंतर लावलं, तोपर्यंत पाऊस गेला. सो चला आता संध्याकाळी मोस्टली मंदिरात जाऊया. आता जरा फ्रेश होऊया आणि त्यानंतर मग मंदिरात जाऊया. आपण आता आलो आहोत रामेश्वरम बीचवर. हा माझ्या मागे पाहता हा रामेश्वरम बीच आहे. तिकडून समोरून तुम्ही बोटिंगसाठी जाऊ शकता. आणि मंदिर त्या साईडला.
आम्ही रामेश्वरमला जवळपास दुपारी 3च्या दरम्यान पोहोचलो. प्रॉब्लेम हा झाला होता की पाऊस खूप होता, त्यामुळे आम्ही मध्ये जेवणासाठी तिकडेच थांबलो. कलामांचं जे मेमोरियल आहे त्याच्यासमोरच थांबलो. तिकडे जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मंदिराच्या आय थिंक कोणता दरवाजा मला बघावा लागेल. त्या मंदिराला एकूण 4 दरवाजे आहेत जिकडून तुम्ही मंदिरात एंट्री करू शकता. आता दर्शनासाठी आपण उद्या सकाळी जाणार आहोत. 4 वाजता मंदिर ओपन होतं, तर 4च्या नंतर आपण सकाळी जरा लवकर जाऊ, त्यामुळे गर्दी कमी असेल. आता मे बी दिवाळीच्या सुट्ट्या आल्या त्यामुळे गर्दी खूप आहे. पार्किंगला जागा नव्हती, रूम्स मिळत नव्हते. लकीली आम्हाला मंदिराच्या जवळच्याच एका हॉटेलमध्ये राहायला भेटलं. आता तुम्ही एन्जॉय करा या बीचचे ड्रोन शॉट्स. महादेवाच्या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे एक स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य आहे, परंतु या ज्योतिर्लिंगाची कथा काहीशी वेगळी आहे. कारण या शिवलिंगाची स्थापना स्वतः प्रभू श्रीराम यांनी केली. तमिळनाडू येथील रामनाथपुरम येथे महादेवाचे हे रामेश्वरचे ज्योतिर्लिंग आहे. याची कथा अशी की लंकापती रावण एक ब्राह्मण होता आणि रावणाच्या वधामुळे श्रीरामाला ब्रह्महत्येचे पाप लागले. ऋषीमुनींनी श्रीरामाला ब्रह्महत्येच्या पापाचे प्रायश्चित करण्याचे सांगितले. श्रीरामाने हनुमानाला कैलास पर्वतावर जाऊन महादेवाची मूर्ती आणण्यास सांगितले. कैलास पर्वतावर गेल्यानंतर हनुमानाला महादेवाची कोणतीही मूर्ती दिसली नाही. त्यानंतर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान तपश्चर्या करू लागला. तपश्चर्येला बसल्यामुळे हनुमान श्रीरामाकडे लवकर पोचू शकले नाहीत. खूप वेळ वाट पाहूनही हनुमान महादेवाची मूर्ती घेऊन आले नाहीत. त्यानंतर ऋषीमुनींनी श्रीरामाला देवी सीतेने तयार केलेल्या वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करून पूजा करण्यास सांगितले. हे शिवलिंग पुढे रामेश्वरम नावाने प्रसिद्ध झाले. रामेश्वरम मंदिर भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर 1000 फूट लांब, 6.5 फूट रुंद आणि 40 फूट उंचीच्या 2 दगडावर 40 फूट लांब एक दगड इतक्या नाजूकपणे ठेवण्यात आला आहे की भाविक चकित होतात. हे मंदिर विशाल दगडांनी बांधले आहे. असे मानले जाते की हे दगड श्रीलंकेमधून बोटीवर आणले गेले होते.